नमस्कार शेतकरी मित्रांनो, गाव आणि शेती या आपल्या शेतीविषयक यूट्यूब आणि फेसबुक चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, 2026 वर्षामधील आज आपण गहू मळणी ही चालू केलेली, म्हणजेच गहू या पिकाची मळणी आता आपण चालू केलेली आहे. आपण बघू शकता गहू हा आता मळणीसाठी चालू केलेला आहे. कशा पद्धतीने मशीनची सेटिंग करायची किंवा सर्व सेटिंग चांगल्या पद्धतीने माल काढी यायला नाही पाहिजे, जे कुडी असते ती एक यायला नाही पाहिजे. मग यासाठी आपण कोणकोणती सेटिंग ह्या केल्या पाहिजेत ह्याविषयी देखील आपण एक व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत. त्यानंतर जर विचार केला आपण तर बऱ्याच शेतकऱ्यांचे असे देखील कमेंट्स आपल्याला येतात की फुकाऱ्यामध्ये किंवा बुसकाटामध्ये आपली गहू हे उडून जाण्याचे जे प्रमाण आहे ते भरपूर प्रमाणामध्ये जास्त आहे. मग याच्यावरती आपण काय विलाज हा केला पाहिजे हे देखील पाहणार आहोत. त्यानंतर कोणती चाळणी किंवा जी मेन आपली लोखंडी चाळणी असते, जाळी असते, ती कोणची वापरली पाहिजे, चाळण्या किती नंबरच्या वापरल्या पाहिजेत, पुन्हा RPM कितीवरती आपण ट्रॅक्टर चालवलं पाहिजे, याविषयी सविस्तर माहिती आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता कशा पद्धतीचा एक नंबरचा गहू हा आपल्या मशीनमधून तयार होऊन बाहेर निघतोय. बुसकाटामध्ये किंवा ज्यावेळेस फुकाऱ्यामध्ये आपल्याला गहू जाण्याचं जे प्रमाण असतं ते 0% आपल्या मशीनमध्ये आपल्याला हे आहे. बरेच शेतकरी म्हणत असतील की आमच्या मशीनमध्ये जात नाही, परंतु शेतकरी मित्रांनो, जर योग्य सेटिंग जर नाही केली तर तुमची किती देखील ॲडव्हान्स किंवा नवीन टेक्नॉलॉजीची मशीन असेल तरी पण ही समस्या आपल्याला जाणवत असते. आपल्या मशीनमधून माल निघलेला कसल्याही प्रकारची काडी येत नाही, माती येत नाही किंवा कसल्याही प्रकारची जी घाण असते धान्यामध्ये येणारी ती येत नाही. तर दुसरा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नंतर भेटू.